ग्रोथ हार्मोन्स अँड ग्रोथ रेग्युलेटर. याच्यामध्ये ग्रोथ आपण बघितली, ग्रोथचे टाइप्स, ग्रोथचे डेव्हलपमेंटची डेफिनेशन आपण बघितली. देन फेजेस आपण बघितल्या ग्रोथच्या. ठीक आहे. त्याच्यामध्ये सब फेजेस 5 फेजेस बघितल्या, सिग्मॉइड कर्व बघितला, फॅक्टर्स अफेक्टिंग ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, त्याच्यामध्ये टेम्परेचर, 3 टाइप्स ऑफ इंजुरी, लाईट, ग्रोथ हार्मोन्स आपण बघितली की जे फिजिओलॉजिकल प्रोसेस कंप्लीट करतात आणि तिमांनी 1948ला या ग्रोथ हॉर्मोन्सनाच फायटो हार्मोन ही टर्म यूज केलेली आहे. देन आपण प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स आपण बघितले की असे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर असे ऑर्गॅनिक सबस्टन्सेस जे ग्रोथ प्रमोट करतात, मॉडिफाय करतात किंवा इनहिबिट करतात. याच्यामध्ये 2 टाइप, ग्रोथ प्रमोटर्स, ग्रोथ इनहिबिटर्स. ग्रोथ प्रमोटरमध्ये 3 ग्रोथ रेग्युलेटर्स, AGC दॅट इज ऑक्झिन्स, जिबरलिन्स आणि सायटोकायनिन. आणि ग्रोथ इनहिबिटरमध्ये 2 आपण बघितले, ऍब्सिसिक ऍसिड आणि इथिलीन. याच्यामध्ये आपण काल ऑक्झिन कंप्लीट केलेला आहे. काय रोल आहे? सो आपण बघितले की ऑक्झिन मध्ये FW वेंटनी इन्व्हेंट केलेलं आहे. अमेना कर्वची टेस्ट आपण बघितली. तिमांनी जे कोलेटॅबद्दल स्टेटमेंट दिलं, इंडोलॅसिटिक ऍसिड एंडोजिनस नॅचरल ऑक्झिन आहे, सिंथेटिक ऑक्झिनचे एक्झाम्पल बघितले. ट्रिप्टोफॅन हा IAA प्रिकर्सर आहे. 2 टाइप ऑफ एंडोजिनस ऑक्झिन आपण बघितले, फ्री ऑक्झिन, बाउंड ऑक्झिन. देन नॉन इंडोर ऑक्झिनचे एक्झाम्पल आपण फिनाइलॅसिटिक ऍसिड टोमॅटोमध्ये असं बघितले. पोलार ट्रान्सपोर्ट आपण बघितलं ऑक्झिनचा, दॅट इज ट्रान्सफर ऑफ ऑक्झिन फ्रॉम मॉर्फॉलॉजिकल अपेक्स टू द बेस ऑफ द प्लांट. देन नेक्स्ट आपण अपायकल डॉमिनन्स बघितलं की अपायकल डॉमिनन्स मध्ये जो अपायकल बर्ड आहे त्या अपायकल बर्ड जो आहे तो लॅटरल बर्ड किंवा ऑक्झिलरी बर्डला डॉमिनेट करतो, त्यांची ग्रोथ डेव्हलपमेंट इनहिबिट करतो. का? बिकॉज अपेक्स मध्ये ऑक्झिन प्रोड्यूस होतो आणि तो ऑक्झिन त्यांची ग्रोथ इनहिबिट करतो. आणि आपण फिजिओलॉजिकल इफेक्ट आपण काल बघितले ऑक्झिनचे की सेल डिव्हिजन मध्ये काय रोल आहे ऑक्झिनचा, सेल इलॉंगेशन मध्ये काय रोल आहे. देन इनहिबिशन ऑफ लॅटरल बर्ड्स मध्ये शॉर्टनिंग ऑफ इंटरनोड्स, रूट इनिशिएशन, प्रिव्हेंशन ऑफ ऍब्सेशन लेअर आणि फ्लावर इनिशिएशन, अँड लास्ट प्रोडक्शन ऑफ पार्सेनोकार्पिक फ्रुट्स अँड वीड कंट्रोल आपण बघितला. नेक्स्ट आपला PGR आहे, ग्रोथ प्रमोटर आहे जिबरलिन्स. ठीक आहे. सो बघा हा डिटेलमध्ये. जिबरलिन्स मध्ये द नेम जिबरलिन वॉज युज्ड बाय याबुटा अँड सुमिकी in 1938 for pure crystalline chemical which was isolated from बकाने और फुलिश सीडलिंग डिसीज्ड राईस प्लांट. म्हणजे बकाने डिसीज ऑफ राईस किंवा फुलिश सीडलिंग डिसीज ऑफ राईस आपण ऐकलेला आहे. ठीक आहे. सो हे जे जिबरलिन आहे, जिबरलिन वर्ड जो आहे तो सगळ्यात पहिल्यांदा याबुटा आणि सुमिकीने यूज केलाय 1938ला. ठीक आहे, 1938ला. देन हा आता जिबरलिन काय तर प्युअर क्रिस्टलाइन केमिकल सबस्टन्स आहे जो की बकाने किंवा फुलिश सीडलिंग डिसीज जो आहे राईसचा त्यापासून हा डिराईव्ह केलेला आहे किंवा आयसोलेट केलेला आहे. ठीक आहे. आपण डिसीज मध्ये आयसोलेशन, इन्क्युबेशन अशा कन्सेप्ट आपण बघितलेल्या आहेत. राईसचा जो बकाने किंवा फुलिश सीडलिंग डिसीज आहे, ठीक आहे, त्यापासून जिबरलिन जो आहे तो आयसोलेट केलेला आहे, प्युअर केमिकल सबस्टन्स आहे. तो कोणी केला? याबुटा आणि सुमिकीने केलेला 1938ला. देन कुरोसावा ऑफ जपान in 1926 confirmed that the disease was caused by fungus Gibberella fusicori. ठीक आहे, म्हणजे फ्युजारियम हेट्रोस्पोरम. तर कुरोसावा जो आहे जपानचा सायंटिस्ट त्यांनी काय केलं 1926ला हे कन्फर्म केलं की जो डिसीज आहे हा फुलिश सीडलिंग डिसीज राईसचा तो एक फंगस कॉज करतो. हा फंगल डिसीज आहे. कोणता फंगस? जिब्बरेला फ्युजिकोराय. जिब्बरेला फ्युजिकोराय. अँड सायंटिफिकली आपण ह्याला फ्युजारियम हेटेरोस्पोरम सुद्धा म्हणू शकतो. सो ड्यू टू दिस डिसीज राईस प्लांट ग्रोज ॲबनॉर्मली थिन अँड टॉल. एकदम थिन असा आणि उंच असा राईस ग्रो होत होता या डिसीजमुळे, फुलिश सीडलिंग डिसीजमुळे. ठीक आहे. सो बघा काय म्हणलेले 6 जिबरलिन्स GA1 GA2 म्हणजे जिबरलिक ऍसिड 1, जिबरलिक ऍसिड 2, 3, 4 अँड 7 अँड 9 म्हणजे 1, 2, 3, 4, 7 आणि 9 असे 6 जिबरलिन जे आहेत these were isolated from the fungus Gibberella by Cross et al. in 1961. क्रॉस et al. ने काय केलं 1961ला या फंगस जिबरेला फ्युजिकोराय फंगस पासून 6 जिबरलिक ऍसिड जे आहेत ते आयसोलेट केले. म्हणजे जिबरलिक ऍसिड 1, 2, 3, 4, 7 अँड 9 हे 6 जिबरलिक ऍसिड जे आहेत ते यांनी आयसोलेट केलेले आहेत या फंगस पासून. देन 3 जिबरलिन्स वेर G5, G6 अँड G8 म्हणजे 5, 6 आणि 8 जे आहेत वेर आयसोलेटेड फ्रॉम बीन सीड्स बाय मॅकमिलन इट अल इन 1961.
तर हे 3 जे आहेत ते बिन सीड पासून केलेले आहेत. कुठले? 5, 6 आणि 8. बघा बघा 1, 2, 3, 4 मध्ये गॅप कितीचा आहे? 5, 6चा गॅप आहे आणि 7, 9 मध्ये 8चा गॅप आहे. सो हे 3 जे गॅप राहिलेले, जे स्किप केलेले जिबर्लिक ऍसिड आहेत ते बिन सीड पासून आपण डेव्हलप केलेले आहेत. आणि 1, 2, 3, 4, 7, 9 जे आहेत ते आपण या जिबरेला फंगस जो आहे त्यापासून क्रॉस इटालनी 1961 लाच डिराईव्ह केलेले आहेत, आयसोलेट केलेले आहेत. आणि 1961 लाच मॅकमिलान इटालनी हा 5, 6 आणि 8 जो आहे तो बिन सीड पासून ऑब्टेन केलेला आहे, आयसोलेट केलेला आहे. हे लक्षात ठेवा. देन केमिकली जिबरलिन्स आर नोन ॲज जिबर्लिक ऍसिड. केमिकली आपण जिबर्लिनला काय म्हणतो? जिबर्लिक ऍसिड म्हणतो. देन मोस्ट कॉमनली अवेलेबल जिबर्लिक ऍसिड इज GA3. म्हणजे जिथे जिथे जिबर्लिनचा उल्लेख येईल किंवा जिबर्लिक ऍसिडचा उल्लेख येईल तिथे तिथे GA3 हा ऍसिडचा फॉर्म जो आहे किंवा जिबर्लिन जो आहे तो आपण यूज करतो. मोस्ट कॉमनली यूज्ड इज GA3. म्हणजे मोस्ट कॉमनली जिबर्लिन नाव आलं की GA3 आठवतं सगळ्यांना. ठीक आहे. देन Gibberellins are common in higher plants but restricted to only certain species of fungi and bacteria. हे जे जिबर्लिन आहेत ते हायर प्लांट मध्ये कॉमनली हे काय म्हणतो आपण आढळून येतात. बट काही स्पेसिस जे आहेत फंगसच्या आणि बॅक्टेरियाच्या यांच्यापुरते हे मर्यादित आहेत. दिस कॉन्सन्ट्रेशन इज हायर इन स्टेम अपेक्स, यंग लिव्स अँड सीड्स. जिबर्लिनचं बघा आता ऑक्झिन मध्ये आपण काय बघितलं, ऑक्झिनचं सगळ्यात जास्त कॉन्सन्ट्रेशन कुठे असतं? कोलेप्टाईल टीपला. किंवा जसं जसं वर ग्रोथ होईल ना मॉर्फॉलॉजिकल ॲपेक्सला सगळ्यात जास्त कॉन्सन्ट्रेशन असतं. ठीक आहे, आपण ऑक्झिनचं कॉन्सन्ट्रेशन बघितलं. तसंच हे जिबर्लिनचं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा कुठे जास्त असतं? स्टेम ॲपेक्सला, म्हणजे स्टेमच्या टोकाला किंवा यंग लिव्ज मध्ये, म्हणजे नवीन जे फुटलेले कोवळी पानं असतात त्यांच्यामध्ये आणि सीड मध्ये. हे लक्षात ठेवा डिफरन्स. ऑक्झिन मध्ये आपण बघितलं, ऑक्झिन कुठं सगळ्यात जास्त कॉन्सन्ट्रेशन कुठं असतं? मॉर्फॉलॉजिकल ॲपेक्स मध्ये किंवा कोलेप्टाईल टीप मध्ये, म्हणजे एकदम टोकाला सगळ्यात जास्त ऑक्झिन कॉन्सन्ट्रेशन असतं. जिबर्लिन या ग्रोथ प्रमोटरचा जर विचार केला तर हे कुठं कुठे जास्त असतं? स्टेम ॲपेक्सला असतं म्हणजे ऑक्झिन सारखंच, पण हे यंग लिव्ज मध्ये सुद्धा जास्त कॉन्सन्ट्रेशन असतं ह्याचं. प्लस सीड्स मध्ये सुद्धा ह्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं. हे तिन्ही लोकेशन लक्षात ठेवा जिबर्लिनच्या. देन जिबर्लिन्स आर सिंथेसाइज्ड थ्रू द नॉर्मल आयसोप्रेनॉइड पाथवे ऑफ टर्पिन बायोसिंथेसिस. आता आपण बघितलं की आपण इंडोलॅसिटिक ऍसिड बघितलं ऑक्झिन मध्ये. ऑक्झिनचं जे नॅचरल ऑक्झिन जो होता इंडोलॅसिटिक ऍसिड त्याचा प्रिकर्सर होता ट्रिप्टोफॅन. तर तो ट्रिप्टोफॅन आपण बघितलं की दॅट ट्रिप्टोफॅन इज ऑब्टेन्ड फ्रॉम स्किमिक पाथवे ऑफ रेस्पिरेशन. रेस्पिरेशनचा जो स्किमिक पाथवे आहे त्यापासून आपण ट्रिप्टोफॅन डेव्हलप केला आणि त्या ट्रिप्टोफॅन पासून आपल्याला इंडोलॅसिटिक ऍसिड भेटलेलं आहे. तसंच इथं काय सांगितलंय की जिबर्लिन जो आहे जिबर्लिन कसा आपण ऑब्टेन केला किंवा सिंथेसाइज केला तर टर्पिन बायोसिंथेसिस, म्हणजे टर्पिनचं बायोसिंथेसिस. बायो मीन्स बायोलॉजिकल सिंथेसिस, म्हणजे बायोलॉजिकली टर्पिन जो फॉर्म होतो, ठीक आहे, त्या पाथवेला म्हणतात आयसोप्रेनॉइड पाथवे. आणि या आयसोप्रेनॉइड पाथवे यूज करून आपण जिबर्लिन सिंथेसाइज करतो, ऑब्टेन करतो. हे ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवा. ट्रिप्टोफॅन जो आहे तो ट्रिप्टोफॅन आपण स्किमिक पाथवेनी ऑब्टेन करतो. ठीक आहे. देन जिबर्लिन जो आहे तो आपण आयसोप्रेनॉइड पाथवेने यूज करतो. आणि आयसोप्रेनॉइड पाथवे कोणाचा आहे? टर्पिन बायोसिंथेसिसचा हा पाथवे आहे. मोस्टली टर्पिन वगैरे जे आहेत ते फार्मास्युटिकल्स मध्ये जास्त यूज केले जातात. देन जिबर्लिन्स प्रमोट्स शूट ग्रोथ बाय accelerating the cell elongation and cell division in subapical meristem region which increases the length of internodes. म्हणजे जसा ऑक्झिनचा रोल आहे, ऑक्झिन सुद्धा सेल डिव्हिजन मध्ये मदत करतो, ऑक्झिन सुद्धा सेल इलॉंगेशन मध्ये मदत करतो. तसाच हा जिबर्लिन सुद्धा आहे. जिबर्लिन सुद्धा शूट ग्रोथ प्रमोट करतो बाय ऍक्सेलरेटिंग द सेल इलॉंगेशन अँड सेल डिव्हिजन इन सबअपायकल मेरिस्टेम. म्हणजे जर आपण विचार केला तर ऑक्झिन जो आहे तो अपायकल मेरिस्टेम मध्ये सेल डिव्हिजन सेल इलॉंगेशन करतो, अपायकल मेरिस्टेम मध्ये. आणि हा जिबर्लिन जो आहे तो सब अपायकल मेरिस्टेम मध्ये, म्हणजे अपायकल मेरिस्टेमच्या खालचा जो पोर्शन आहे तिथं ऍक्सेलरेशन करतो हा सेल डिव्हिजन सेल इलॉंगेशनचा. आणि याच्यामुळं इंटरनोडची लेंथ सुद्धा काय होते? लेंथ वाढते. आता इथं डिफरन्स आपण काय बघितला की ऑक्झिन जो आहे तो इंटरनोडची लेंथ कमी करतो. फिजिओलॉजिकल इफेक्ट मध्ये आपण बघितलं ना, शॉर्टनिंग ऑफ इंटरनोड्स. बघा इकडेच आहे शॉर्टनिंग ऑफ इंटरनोड्स. ठीक आहे. सो ऑक्झिन आणि जिबर्लिन मध्ये फरक काय आहे? ऑक्झिन इंटरनोडची लेंथ जी आहे ती कमी करतो आणि जिबर्लिन जो आहे तो काय करतो? इंटरनोडची लेंथ जी आहे ती वाढवतो. डिफरन्स लक्षात ठेवा. देन
जिबरलिन रेग्युलेट्स दी मायटोटिक ऍक्टिव्हिटी ऑफ सबअपायकल मेरिस्टेम. मायटोटिक ऍक्टिव्हिटी म्हणजे सेल डिव्हिजन आहे ना, ठीक आहे. म्हणजे मायटोटिक ऍक्टिव्हिटी मायटोसिस जो आहे तो मायटोसिस ऍक्टिव्हिटी जी आहे सबअपायकल मेरिस्टेम मध्ये ती सुद्धा रेग्युलेट करायचं काम हे जिबरलिनचं आहे. इन सर्टन केसेस इट प्रोटेक्ट्स दी अपायकल मेरिस्टेम फ्रॉम दी इनहिबिटरी इफेक्ट ऑफ डॉर्मिन. एंडोजिनस ग्रोथ इनहिबिटर आहे हा. एंडोजिनस म्हणजे आतला ग्रोथ इनहिबिटर, ठीक आहे. म्हणजे इंटरनली ग्रोथ इनहिबिट करणारा कोण? डॉर्मिन. सो काही केसेसमध्ये हा जो जिबरलिन आहे तो जिबरलिन काय करतो, जे अपायकल मेरिस्टेम आहे म्हणजे जिथं अपायकल बर्ड ग्रोथ होतात त्याला प्रोटेक्ट करतो. कशापासून? इनहिबिटरी इफेक्ट ऑफ डॉर्मिन. म्हणजे हा जो डॉर्मिन आहे हा डॉर्मिन काय करतो, अपायकल मेरिस्टेमची ग्रोथ जी आहे ती ग्रोथ थांबवतो. डॉर्मिननी जर इफेक्ट केला, परिणाम केला तर अपायकल मेरिस्टेमची ग्रोथ ही थांबते, म्हणजे प्लांटचीच ग्रोथ होत नाही. तर या डॉर्मिनला थांबवायचं काम जिबरलिन करतं. म्हणजे जिबरलिननी जर डॉर्मिनला स्टॉप केलं तर काय होते, अपायकल मेरिस्टेमची ग्रोथ होते. आणि जर डॉर्मिनचा जर परिणाम झाला, डॉर्मिनला जर जिबरलिननी नाही थांबवलं तर अपायकल मेरिस्टेमची ग्रोथ होत नाही, ठीक आहे. जिबरलिन इंड्युसेस द सिंथेसिस ऑफ हायड्रोलायटिक एन्झाइम्स. हायड्रोलायटिक एन्झाइम्स मीन्स द एन्झाइम्स, आपण बघितलं ना एन्झाइम टॉपिक मध्ये. हायड्रोलायटिक एन्झाइम्स मीन्स द एन्झाइम्स विच कंडक्ट्स द हायड्रोलायसिस रिएक्शन. म्हणजे हायड्रोलायसिस जे घडवून आणतात, ठीक आहे. म्हणजे बाय ऍडिशन ऑफ वॉटर वी स्प्लिट द कंपाऊंड. आपण काय करतो, वॉटर ऍड करून कंपाऊंड स्प्लिट करतो आपण, ठीक आहे. सो हायड्रोलायटिक एन्झाइम्स मीन्स द एन्झाइम्स विच कंडक्ट्स ऑर विच कॅटलायझेस द हायड्रोलायसिस रिएक्शन, ठीक आहे. सो जिबरलिन काय करतो, जिबरलिन इंड्यूस द सिंथेसिस ऑफ हायड्रोलायटिक एन्झाइम्स especially protease and alpha amylase which triggers seed germination. म्हणजे जिबरलिनमुळे हायड्रोलायटिक एन्झाइमचं सिंथेसिस त्यांचं प्रोडक्शन स्टार्ट होतं. जिबरलिनमुळे जे हायड्रोलायटिक एन्झाइम आहेत त्यांचं प्रोडक्शन जे आहे, त्यांचं सिंथेसिस जे आहे ते सिंथेसिस स्टार्ट होतं. आता ते कोणते आहेत? प्रोटीएजेस आणि अमायलेज. स्पेशली प्रोटीएजेस आणि अल्फा अमायलेज जे आहेत यांचं सिंथेसिस स्टार्ट कोण करतं? जिबरलिन करतं. आणि म्हणजे हे कशासाठी महत्वाचे आहेत प्रोटीएज आणि अल्फा अमायलेज? तर सीड जर्मिनेशन स्टार्ट होण्यासाठी, सीड जर्मिनेट होण्यासाठी रिस्पॉन्सिबल असणारे हायड्रोलायटिक एन्झाइम कोणते आहेत? प्रोटीएज आणि अल्फा अमायलेज, ठीक आहे. सो इनडायरेक्टली जर आपण विचार केला तर जिबरलिन प्लेज इम्पॉर्टंट रोल इन सीड जर्मिनेशन बाय इंड्युसिंग द सिंथेसिस ऑफ हायड्रोलायटिक एन्झाइम्स. म्हणजे हायड्रोलायटिक एन्झाइम्सचं सिंथेसिस इंड्यूस करून जिबरलिन काय करतो, इनडायरेक्टली सीड जर्मिनेशन मध्ये रोल प्ले करतो त्याचा. Then जिबरलिन इज रिलीज्ड बाय सीड एम्ब्रियो. जिबरलिन जो आहे तो सीड एम्ब्रियो पासून रिलीज होतो अँड इज ट्रान्सपोर्टेड टू ॲल्युरॉन लेअर ऑफ एंडोस्पर्म वेअर सच एन्झाइम्स आर सिंथेसाइज्ड अंडर इट्स इन्फ्लुएन्स. म्हणजे सिंपलची गोष्ट बघा, सीड एम्ब्रियो मधून हा जिबरलिन जो आहे तो रिलीज होतो, बाहेर पडतो आणि जो ॲल्युरोनिक लेअर आहे त्या लेअर मध्ये जाऊन हा काय करतो, म्हणजे तिथे ट्रान्सपोर्ट केला जातो आणि तिथं अशा एन्झाइमचं सिंथेसिस जे आहे ते सिंथेसिस स्टार्ट होतं जिबरलिनच्या अंडर, ठीक आहे. देन मेन हे लक्षात ठेवा जिबरलिनच्या रिलेटेड की हा सीड एम्ब्रियो मध्ये रिलीज होतं आणि नंतर तो ॲल्युरॉन लेअरला ट्रान्सफर केला जातो. आता या पेजवरती आपण जिबरलिन मध्ये काय काय बघितलं बघा. ऑब्जेक्टिव्ह की जिबरलिन जे आहे तो सगळ्यात पहिल्यांदा नाव कोणी यूज केलं, यावटा आणि सुमिकीने यूज केलं 1938 ला. हे एक प्युअर केमिकल, क्रिस्टलाइन केमिकल आहे जे आपण बकाने किंवा फुलिश सीडलिंग जो आहे राईसचा त्यापासून आपण ऑब्टेन केलेलं आहे, आयसोलेट केलेलं आहे सॉरी. आणि कुरोसावा जो आहे जपानचा, त्याने 1926 ला हे कन्फर्म केलं की हा जो डिसीज आहे फुलिश सीडलिंग डिसीज तो जिबरेला फुजिकोरे हा जो फंगस आहे तो कॉज करतो, विच इज कॉल्ड एज फ्युजेरियम हेटेरोस्पोरम. नंतर आपण बघितलं की या फंगस पासून आपण 6 क्रॉसिटॅलनी 6 जिबरलिक ऍसिड जे आहेत डेव्हलप केले, आयसोलेट केले 1961 ला. GA1 2 3 4 आणि 7 आणि 9. आणि नंतर मॅकमिलन निटलने 1961 ला 3 जिबरलिक ऍसिड जे आहेत ते डिराईव्ह केले, कोणते? 5 6 आणि 8. देन आपण बघितले की मोस्ट कॉमनली युज्ड जो जिबरलिक ऍसिड आहे तो आहे GA3. हा ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवा, GA3. नंतर आपण बघितले की जिबरलिन आपण सिंथेसाइज कोणत्या पाथवेने करतो? आयसोप्रोनॉल पाथवे. अँड दिस आयसोप्रोनॉल पाथवे इज युज्ड इन टर्पिन बायोसिंथेसिस. देन आपण जिबरलिक ऍसिडचे रोल आपण बघितले, लक्षात ठेवा. हा शूट ग्रोथ प्रमोट करतो,
सेल डिव्हिजन करतो, सेल इलॉंगेशन करतो, पण कोणाची? सब अपायकल मेरिस्टेमची. आणि जर ऑक्झिनचं कंपॅरिझन केलं तर ऑक्झिन कोणाचं करतं? अपायकल मेरिस्टेमचे. ठीक आहे. देन अगेन आपण ऑक्झिन आणि जिबर्लिन मधला एक डिफरन्स बघितला तर ऑक्झिन इंटरनोड शॉर्टन करतात आणि जिबर्लिक ऍसिड जो आहे तो इंटरनोड त्याची लेंथ इन्क्रीज करतात. देन अगेन एक रोल आपण बघितला जिबर्लिनचा, की तो मायटोटिक ऍक्टिव्हिटी जो आहे तो सब अपायकल मेरिस्टेमची ती रेग्युलेट करतो, म्हणजेच तो सेल डिव्हिजन मध्ये मदत करतो. देन अजून आपण काय बघितलं की हायड्रोलायटिक एन्झाइम जे आहे ते जिबर्लिनचा सगळ्यात महत्वाचा रोल काय? डॉर्मिन हा जो ग्रोथ इनिबिटर आहे, या डॉर्मिन पासून अपायकल मेरिस्टेमला प्रोटेक्ट करायचं काम जिबर्लिन करतो. जर डॉर्मिनचा इफेक्ट जर झाला अपायकल मेरिस्टेम मध्ये तर अपायकल मेरिस्टेमची ग्रोथ जी आहे ती इनहिबिट होणार आहे, स्टॉप होणार आहे, सीज होणार आहे. देन आपण बघितलं की जिबर्लिन जो आहे तो जिबर्लिनचा अजून एक रोल आहे की जो हायड्रोलायटिक एन्झाइमचे जे प्रोडक्शन आहे ते प्रोडक्शन स्टार्ट करण्यासाठी मदत करतो. सगळ्यात पहिल्यांदा हे जे जिबर्लिक ऍसिड आहे ते सीड एम्ब्रिओ मध्ये रिलीज होतं आणि या सीड एम्ब्रिओ मध्ये ते ॲल्युरोनिक लेअर मध्ये जाऊन काय होतं तर या जे एन्झाइम आहेत हायड्रोलायटिक एन्झाइम त्यांचं सिंथेसिस स्टार्ट करतं. देन नेक्स्ट बघा, नेक्स्ट बघा, दिस इज द एक्झाम्पल ऑफ हार्मोनल कंट्रोल ऑफ एन्झाइम सिंथेसिस. हार्मोनल कंट्रोल ऑफ एन्झाइम सिंथेसिस. हार्मोनल कंट्रोल ऑफ एन्झाइम सिंथेसिस म्हणजे काय की हा जो जिबर्लिन आहे त्या जिबर्लिनच्या इन्फ्लुएन्सच्या अंडर एन्झाइमचं सिंथेसिस स्टार्ट होतं. म्हणजे कोणाचं? प्रोटीएज आणि अल्फा अमायलेजचं. म्हणजेच काय की एन्झाइम सिंथेसिस वरती हार्मोनल कंट्रोल आहे कोणाचा? जिबर्लिनचा. या प्रोसेसला आपण म्हणतो हार्मोनल कंट्रोल ऑफ एन्झाइम सिंथेसिस. म्हणजे एन्झाइम सिंथेसिस वरती जिबर्लिनची नजर आहे, म्हणजे तो कंट्रोल करतोय. ठीक आहे. देन जिबर्लिन हॅज नो इफेक्ट ऑन रूट ग्रोथ. रूट ग्रोथ वरती ह्याचा कसलाही परिणाम नाहीये. अँड द ऍक्टिव्हिटी ऑफ अपायकल मेरिस्टेम ऑफ स्टेम एपेक्स. म्हणजे बघा काय म्हणलेलं आहे, आपण बघितलं की ऑक्झिन्स मध्ये आपण काय बघितलं, ऑक्झिन मध्ये आपण काय बघितलं की ऑक्झिन जो आहे तो मेनली शूट ग्रोथ वरती जास्त फोकस करतो ऍज कम्पेअर टू रूट ग्रोथ. आणि जिबर्लिनचा जर आपण विचार केला तर या जिबर्लिनचा रूट ग्रोथ मध्ये आणि अपायकल मेरिस्टेमच्या कुठल्याही ऍक्टिव्हिटीमध्ये थोडाही परिणाम करत नाही. म्हणजे जिबर्लिनचा कसलाच रोल नाहीये रूट ग्रोथ मध्ये किंवा अपायकल मेरिस्टेम मध्ये जे काही ऍक्टिव्हिटी होतात तिथं. अपायकल मेरिस्टेम म्हणलं की ऑक्झिनच आठवायचं आणि सब अपायकल मेरिस्टेम म्हणलं की जिबर्लिनच आठवायचं. ठीक आहे. ठीक आहे. अपायकल मेरिस्टेम म्हणजे ऑक्झिन आणि सब अपायकल मेरिस्टेम म्हणलं की जिबर्लिन. आणि जिबर्लिनचा रूट ग्रोथ मध्ये किंवा अपायकल मेरिस्टेमच्या कुठल्याही ऍक्टिव्हिटीमध्ये कसलाच इंटरफेअर तो करत नाही, म्हणून इथं हायलाइट केलेलं आहे नो इफेक्ट. ठीक आहे. देन जसे आपण ऑक्झिनचे फिजिओलॉजिकल इफेक्ट बघितले तसेच आता आपण जिबर्लिनचे फिजिओलॉजिकल इफेक्ट बघूया की फिजिओलॉजी मध्ये कशी मदत करते हे. सो स्टेम इलॉंगेशन मध्ये मदत करतं, म्हणजेच स्टेम इलॉंगेट करतो म्हणजेच काय करतो आपण इंटरनोडची लेंथ इथे इन्क्रीज होते. सो इट इन्क्रीजेस द लेंथ ऑफ इंटरनोड्स अँड इट स्पीड अप आरएनए सिंथेसिस. आरएनए सिंथेसिसचा स्पीड वाढवतो, ऍक्सेलरेट करतो. देन इट कन्वर्ट्स डॉर्फ प्लांट इनटू प्लांट ऑफ नॉर्मल हाईट. बरोबर आहे ना. आपण ऑक्झिन मध्ये आपण काय बघितलं, ऑक्झिन मध्ये की ऑक्झिन काय करतो इंटरनोडची लेंथ कमी करतो आणि अशा पद्धतीने जो टॉल प्लांट आहे तो डॉर्फ बनतो, म्हणजे बुटका बनतो तो प्लांट. त्याच्या विरुद्ध जर जिबर्लिनचा विचार केला तर जिबर्लिन काय करतो इंटरनोडची लेंथ वाढवून जो डॉर्फ प्लांट आहे जो बुटका झाड आहे त्याला नॉर्मल हाईट मध्ये, ठीक आहे, टॉल प्लांट मध्ये कन्वर्ट करतो. हा डिफरन्स लक्षात ठेवा ऑक्झिन आणि जिबर्लिन मधला. देन वेन रोजेट प्लांट ऑफ शुगर बीट एक्झाम्पल ऑफ एक्स्ट्रीम डॉर्फिझम, हे लक्षात ठेवा. जीपीबी मध्ये सुद्धा हे महत्वाचं आहे, रोजेट प्लांट ऑफ शुगर बीट. सो रोजेट प्लांट ऑफ शुगर बीट याला म्हणजे हे एक्स्ट्रीम डॉर्फिझम, एक्स्ट्रीम म्हणजे एकदम सिव्हिअर डॉर्फिझम, म्हणजे एकदम प्रचंड अशा डॉर्फिझम ह्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. ज्यावेळेस रोजेट प्लांट ऑफ शुगर बीट जो आहे इज ट्रीटेड विथ जिबर्लिन, त्याच्यावर ज्यावेळेस आपण ज्यावेळेस जिबर्लिनची ट्रीटमेंट देतो, इट अंडरगोज अ रॅपिड ग्रोथ और बोल्टिंग. रॅपिड ग्रोथ और बोल्टिंग म्हणजे एकदम डॉर्फिझम आहे त्याच्यामध्ये, म्हणजे एकदम हाईट त्याची एकदम छोटीशी असते. तर जर आपण त्याला जर जिबर्लिनची ट्रीटमेंट दिली तर त्यामध्ये काय होतं म्हणजे तो त्याच्यावरती
रॅपिड ग्रोथ होते त्या रोजेटची. ठीक आहे का, तर जिबरलिन प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन इन्क्रीजिंग लेंथ ऑफ इंटरनोड्स. देन सबस्टिट्युटिंग कोल्ड ट्रीटमेंट, म्हणजे कोल्ड ट्रीटमेंटच्या ऐवजी आपण जिबरलिनची ट्रीटमेंट देऊ शकतो. बघा का, सबस्टिट्युटिंग कोल्ड ट्रीटमेंट. मेनी बायनियल कम्प्लीट्स देअर लाईफ सायकल विदिन अ सिंगल इयर बाय ट्रीटमेंट विथ जिबरलिक ऍसिड. आपल्याला माहिती आहे बायनियल प्लांट्स म्हणजे काय, तर ज्या प्लांटला एक सीझन लागतो फ्लावरिंग साठी, म्हणजे त्यांच्या व्हेजिटेटिव्ह ग्रोथ साठी, आणि एक सीझन लागतो त्यांच्या रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ साठी. ठीक आहे, असे बायनियल प्लांट. असे बायनियल प्लांट ज्यांना 2 इयर किंवा 2 सीझन लागतात, अशा प्लांटला जस्ट एका इयर मध्ये आपण ग्रो करू शकतो जिबरलिनची ट्रीटमेंट देऊन. ठीक आहे. देन पार्थेनोकार्पिक फ्रुट्स. GI induces parthenocarpic development of fruits in tomato, apple and pear more effectively than ऑक्झिन. ऑक्झिन मध्ये सुद्धा आपण बघितलं की आपण सीडलेस फ्रूट डेव्हलप करू शकतो ऑक्झिनमुळे. म्हणजे पार्थेनोकार्पीचा यूज करून आपण सीडलेस फ्रूट डेव्हलप आपण करू शकतो ऑक्झिनचा यूज करून. जिबरलिन सुद्धा पार्थेनोकार्पिक फ्रूट डेव्हलप करण्यासाठी मदत करतो, पण म्हणजे ऑक्झिन आणि जिबरलिन हे दोन्ही पार्थेनोकार्पिक फ्रूट डेव्हलप करू शकतात, पण ऑक्झिन पेक्षा याची इफिशियन्सी जास्त आहे जिबरलिक ऍसिडची. सो जिथे जिथे आपल्याला पार्थेनोकार्पिक फ्रूट डेव्हलप करायचे असतील तिथे तिथं ऑक्झिनच्या कंपॅरिझन मध्ये जिबरलिन यूज करायला पाहिजे. देन ब्रेकिंग द डॉर्मन्सी, हा सगळ्यात महत्वाचा रोल आहे जिबरलिनचा. विचारलं जातं क्वेश्चन की विच ऑफ द फॉलोइंग प्लांट ग्रोथ रेग्युलेटर और प्लांट ग्रोथ प्रमोटर ब्रेक्स द डॉर्मन्सी, किंवा डॉर्मन्सी ब्रेकिंग मध्ये सगळ्यात महत्वाचा रोल कोणाचा आहे. सो हा महत्वाचा क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा, एकदम IMP. ठीक आहे, काय बघा, इट इज इफेक्टिव्ह इन ब्रेकिंग ऑफ डॉर्मन्सी इन पोटॅटो ट्युबर्स अँड इन ट्री बर्ड्स इन विंटर. ठीक आहे, तर म्हणजे पोटॅटो ट्युबर आणि ट्री बर्ड्स असतील त्यांची डॉर्मन्सी ब्रेक करण्यामध्ये हा जिबरलिन जो आहे तो महत्वाचा रोल प्ले करतो. ठीक आहे. देन इट प्रमोट्स फ्लावरिंग इन लॉंग डे प्लांट्स. जे लॉंग डे प्लांट्स आहेत, फॉर एक्झाम्पल रब्बी क्रॉप्स आहेत, यांच्यामध्ये फ्लावरिंग करण्यामध्ये हा जिबरलिन जो आहे तो काय करतो, फ्लावरिंग प्रमोट करतो अँड इंड्युसेस मेलनेस. देन GI इंट्रोड्युसेस मेल फ्लावर्स, म्हणजे इंड्युसेस मेलनेस म्हणजे काय हो, की तो काय करतो, मेल फ्लावर इंट्रोड्यूस करतो, व्हेरॅज इथरेल किंवा इथेफॉन इन्क्रीजेस फिमेलनेस. हे दोन ऑब्जेक्टिव्ह महत्वाचे आहेत. अगेन काय की मेलनेस म्हणजे मेल फ्लावर जर इन्क्रीज करायचे असतील तर जिबरलिक ऍसिड यूज करायला पाहिजे, आणि जर फिमेलनेस जर आणायचं असेल तर इथरेल किंवा इथेफॉन यूज करायला पाहिजे. आता हे महत्वाचं कुठं आहे, हायब्रिड सीड प्रोडक्शन मध्ये किंवा ज्यावेळेस आपण व्हरायटीज वगैरे डेव्हलप करतो त्यावेळेस. ठीक आहे, जर मेलनेस आपल्याला पाहिजे असेल तर जिबरलिक ऍसिड यूज करतो, फिमेलनेस जर पाहिजे असेल तर इथरेल किंवा इथेफॉन यूज करतो. दोन ऑब्जेक्टिव्ह महत्वाचे. देन इट इन्क्रीजेस द साइज ऑफ लिव्स अँड फ्रुट्स, पानांची आणि फळांची साईज वाढवतो जिबरलिक ऍसिड, आणि इट प्रिव्हेंट्स सिनोसन्स मीन्स डेथ. ठीक आहे, म्हणजे डेथ प्रिव्हेंट करतं, म्हणजे झाडा प्लांटची डेथ होत नाही आपल्या. अँड इट इन्क्रीजेस द सेल डिव्हिजन अँड सेल साईज. सो दिस इज ऑल अबाउट द जिबरलिन विच इज कॉल्ड एज ग्रोथ प्रमोटर अँड डॉर्मन्सी ब्रेकिंग हार्मोन आपण म्हणतो, सॉरी ग्रोथ रेग्युलेटर आपण म्हणतो. सगळ्यात महत्वाचा रोल आहे जिबरलिनचा डॉर्मन्सी ब्रेक करणं. ठीक आहे. देन थर्ड आहे ग्रोथ प्रमोटर सायटोकायनिन. सायटोकायनिन आपण बघूया, आणि उद्याच्या लेक्चर मध्ये आपण ऍब्सिसिक ऍसिड आणि इथिलीन बघूया. मग आपला टॉपिक आपला कम्प्लीट होईल उद्याच्या लेक्चरला. आवाज येतोय का? आवाज येतो? ठीक आहे. बघा, थर्ड ग्रोथ प्रमोटर आहे आपला सायटोकायनिन, कायनेटिन किंवा कायनिन. सायटोकायनिन, कायनेटिन किंवा कायनिन. आपण सायटोकायनिन्सिस असं आपण म्हणतो. ठीक आहे. बघा, सायटोकायनिन दिस इज थर्ड ग्रोथ प्रमोटर. इट इज ऑल्सो कॉल्ड एज कायनेटिन, इट इज ऑल्सो कॉल्ड एज कायनिन. सो आता ह्याच्यामध्ये बघा, Jablonski and Skog in 1954 reported that the cell division in the pith cells was due to the substance present in vascular tissues. तर या दोघांनी काय सांगितलं 1954 ला, की सेल डिव्हिजन जे होतं पीथ सेल मध्ये, पीथ लेअर आपण बघितलेलं आहे मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स मध्ये. ठीक आहे, तर यांनी काय सांगितलं की पीथ सेलचं जे सेल डिव्हिजन होतं, ठीक आहे, व्हॅस्क्युलर टिश्यूज मध्ये,
ते एका सबस्टन्समुळे होतं आणि त्या सबस्टन्सला म्हणजे काय म्हणलेलं आपण बघूया पुढे बघा की जॅब्लोन्स्की आणि स्कोगने 1954 ला काय सांगितलं की सेल डिव्हिजन जी होती पीच सेल मध्ये ती एका सबस्टन्समुळे होते जो सबस्टन्स व्हॅस्क्युलर टिश्यू मध्ये प्रेझेंट आहे. आणि अगेन बघा Miller et al. In 1956 showed that this substance was very effective in cell division. हा जो सबस्टन्स आहे तो सेल डिव्हिजन मध्ये सुद्धा सगळ्यात महत्वाचा आहे. And such cell division inducing substance is known as kinetin. ठीक आहे, म्हणजेच हा सायटोकायनिन किंवा कायनिन म्हणजे व्हॅस्क्युलर टिश्यू मध्ये हा प्रेझेंट आहे. सायटोकायनिन, कायनेटिन किंवा कायनिन हा काय करतो पीच सेल मध्ये जे सेल डिव्हिजन होते त्या सेल डिव्हिजन साठी हा रिस्पॉन्सिबल आहे. तुम्ही आतापर्यंत बघितलं असेल की आपण 3 ग्रोथ प्रमोटर आपण बघतोय. ऑक्झिन बघितलं आपण, जिबलिन बघितलं आणि सायटोकायनिन आपण बघतोय. ग्रोथ प्रमोट होणे म्हणजेच काय करणे तर सेल डिवाइड होणे. सेल डिवाइड होणे म्हणजेच ग्रोथ होणे. ठीक आहे, म्हणजे ह्या तिन्हीचा सगळ्यात महत्वाचा रोल आहे सेल डिव्हिजन आणि सेल इलॉंगेशन मध्ये. हे लक्षात ठेवा. देन लेथम इन 1963 युज्ड द टर्म सायटोकायनिन. सायटोकायनिन ही टर्म यूज केलेली लेथमनी 1963 ला. हे लक्षात ठेवा ऑब्जेक्टिव्ह. ऑक्झिन ही टर्म यूज केली FW वेंटनी. जिबलिन कोणी केली याबुटा आणि सुमिकीने. आणि सायटोकायनिन जी आहे ती लेथमनी यूज केली 1963 ला. स्पेसिफिक इफेक्ट ऑन सायटोकायनेसिस फॉर कायनेटिन लाईक सबस्टन्सेस विथ कायनेटिनॉइड, फायटोकायनिन आणि फायटोसायटोमाइन. ठीक आहे, म्हणजे लिथमनी सगळ्यात पहिल्यांदा ही सायटोकायनिन ही टर्म यूज केली. स्पेसिफिक इफेक्ट ऑन सायटोकायनेसिस फॉर कायनेटिन लाईक सबस्टन्सेस म्हणजे कायनेटिन सारखे जे सबस्टन्सेस आहेत, फॉर एक्झाम्पल कायनेटिनॉइड आहे, फायटोकायनिन आहे किंवा फायटोसायटोमाइन आहे, यांसारखे जे कायनेटिन आहेत यांना टर्म यूज केलेले लेथमनी सगळ्यात पहिल्यांदा सायटोकायनिन म्हणून. म्हणजे हे सायटोकायनिन्स आहेत. ठीक आहे. देन सायटोकायनिन इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ प्युरिन बेस adenine which has furfuryl substituent at the 9th position which changes to 6th position of adenine ring during autoclaving of DNA. आता बघा काय सांगितले. सायटोकायनिन जो आहे तो प्युरिन आणि प्युरिमिडिन आपण बघितले. तर प्युरिन बेस ऍडेनिन जो आहे त्या ऍडेनिनचा डेरिव्हेटिव्ह आहे. म्हणजे याच्यापासून ऍडेनिन पासून आपण डिराइव्ह केलेलं आहे सायटोकायनिन विच हॅज फुरफ्युराइल सबस्टिट्यूएंट एट द 9th पोझिशन. ठीक आहे, बघा विच चेंजेस 6th पोझिशन ऑफ ऍडेनिन रिंग. म्हणजे ऍडेनिन रिंग मध्ये 6वी पोझिशन हा चेंज करतो सायटोकायनिन आणि 9th पोझिशनला सबस्टिट्यूट होतो. ठीक आहे, ड्युरिंग ऑटोक्लेविंग ऑफ डीएनए. म्हणजे डीएनएचं ज्यावेळेस ऑटोक्लेविंग होतं. ठीक आहे, आता ह्याचं आपण अॅनिमेशन बघूया ऑटोक्लेविंग जे आहे डीएनएचं. सो या डीएनएचं ज्यावेळेस ऑटोक्लेविंग होतं त्यावेळेस हा सायटोकायनिन जो आहे तो काय करतो 6वी पोझिशन बदलून 9th पोझिशनला सबस्टिट्यूट होतो, जागा म्हणजे चेंज करतो. ठीक आहे, जस्ट एवढं लक्षात ठेवा की सायटोकायनिन जो आहे तो प्युरिन बेस ऍडेनिन जो आहे तो ऍडेनिनचा डेरिव्हेटिव्ह आहे, त्यापासून आपण डिराइव्ह केलेला आहे. आणि ऍडेनिन रिंग मध्ये ज्यावेळेस डीएनए ऑटोक्लेव्ह होतो त्यावेळेस ऍडेनिन रिंग मध्ये हा 6व्या पोझिशन वरून 9व्या पोझिशनला जाऊन सबस्टिट्यूट होतो. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. देन ऍट प्रेझेंट इट इज क्लिअर दॅट, सध्या हे क्लिअर आहे काय की सायटोकायनिन्स आर अ पार्ट ऑफ tRNA, ट्रान्सफर आरएनए. ठीक आहे, काय म्हणलेलं आहे सायटोकायनिन जो आहे तो ट्रान्सफर आरएनएचा पार्ट आहे. लक्षात ठेवा ऑब्जेक्टिव्ह, तुम्हाला सिंपल ऑब्जेक्टिव्ह विचारला जाईल की सायटोकायनिन्स आर अ पार्ट ऑफ डॅश डॅश टाइप ऑफ आरएनए, tRNA, sRNA, rRNA असे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह असतील. MCQ म्हणजे ऑप्शन असतील. ठीक आहे, हा पण ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवा. देन द केमिकल नेम ऑफ कायनेटिन इज N6-furfuryl adenine or 6-furfuryl amino urine. आता का म्हणलेलं आहे बघा, द केमिकल नेम ऑफ कायनेटिन इज N6-furfuryl adenine बिकॉज ही 6th पोझिशन जी आहे ती चेंज करून 9th ला सबस्टिट्यूट होतोय, और 6-furfuryl amino purine. ठीक आहे. देन कायनिन्स प्रमोट सायटोकायनेसिस इन द सेल्स ऑफ व्हेरियस प्लांट ऑर्गन्स. म्हणजे सायटोकायनेसिस प्रमोट करतो म्हणूनच नाव ह्याला कायनिनला किंवा कायनेटिनला सायटोकायनिन म्हणलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे आपण सायटोकायनिन हा कॉमनली यूज करतो, यालाच कायनेटिन म्हणतात. म्हणजे जिथे जिथे उल्लेख होईल तिथे कायनेटिन असंच म्हणलेलं आहे आणि काही ठिकाणी कायनिन सुद्धा म्हणलेलं आहे.
म्हणजे तिन्ही नावं सेमच आहेत. ठीक आहे, म्हणून काय म्हणलेलं कायनिन हे सायटोकायनेसिस प्रमोट करतं, म्हणून ह्याला सायटोकायनिन सुद्धा आपण म्हणतो. ठीक आहे. देन अगेन कायनेटिन अलॉंग विथ ऑक्झिन, म्हणजे सायटोकायनिन किंवा सायटोकायनिन आणि ऑक्झिन एकत्र आले, increases mitotic activity tremendously because division is promoted mainly by kinetin and auxin induced cell enlargement. काय म्हणलेलं आहे, जर कायनेटिन आणि ऑक्झिन म्हणजे हे दोघं काय करतात, मायटोटिक ऍक्टिव्हिटी एकदम ट्रिमेंडसली वाढवतात. का तर डिव्हिजन ही मेनली प्रमोट करतं कायनेटिन, आणि ऑक्झिन जो आहे तो सेल एनलार्जमेंट प्रमोट करतं. म्हणजे सेल एनलार्ज करायची, सेलची साईज वाढवायचं काम आहे ऑक्झिनचं, आणि डिव्हिजन घडवून आणायचं काम आहे कायनेटिनचं. हे दोघं मिळून ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस मायटोटिक ऍक्टिव्हिटी व्हेरी फास्टली होते. ठीक आहे. देन द एंडोस्पर्म ऑफ कोकोनट, आता एवढे सगळे फंक्शन आहेत. ठीक आहे, म्हणजे आता तुम्ही म्हणत असाल ऑक्झिनचं फंक्शन आहे, जिबरलिनचं फंक्शन आहे, सायटोकायनिनचं फंक्शन आहे. आता यातलं लक्षात काय काय ठेवायचं किंवा सगळं रिमिक्स होणार आहे. ठीक आहे, असं काही न होता क्वेश्चन येतात त्याच्यावरती मेन जो युनिक याचे जे फंक्शन आहेत त्या युनिक फंक्शन वरती क्वेश्चन येतात की ऑक्झिन हा ग्रोथ प्रमोटर आहे, ऑक्झिन हा अपायकल मेरिस्टेमची ऍक्टिव्हिटी बघतो, नंतर जिबरलिन हा डॉर्मन्सी ब्रेक करण्यामध्ये महत्वाचा आहे. अशी युनिक जे फंक्शन आहेत ना त्याच्यावरती क्वेश्चन येतात. सो सगळं जर कन्फ्युज होत असलं तरी काही अडचण नाहीये, जस्ट फक्त रीडिंग मस्ट आहे, याच्यासाठी वाचावं लागेल तुम्हाला. ठीक आहे. देन बघा, द एंडोस्पर्म ऑफ कोकोनट म्हणजेच कोकोनट मिल्क आल्सो कंटेन्स एंडोजिनस म्हणजे नॅचरली ऑकरिंग सायटोकायनिन. ठीक आहे, जो एंडोस्पर्म आहे कोकोनटचा, ठीक आहे, त्याच्यामध्ये सुद्धा एंडोजिनस सायटोकायनिन प्रेझेंट आहे, आणि झियाटिन जो आहे इज अ एंडोजिनस सायटोकायनिन ऑफ मेज. ठीक आहे, झिया जेनरा आहे मेजचा म्हणून नाव आहे, म्हणजे बघा झिया जेनेरा आहे मेजचा, म्हणून ह्याचा जो सायटोकायनिन आहे, ह्याचा जो कायनिन आहे किंवा कायनेटिन आहे त्याला म्हणतात झियाटिन. म्हणजे शब्द कसा तयार झालाय बघा, म्हणजे नावातच आहे, मेज साठी यूज केले झिया, आणि कायनेटिन म्हणजे मेज मध्ये असणारा कायनेटिन झियाटिन. ठीक आहे, म्हणजे मेजचा झिया आणि कायनेटिनचा टिन असा झियाटिन हा जो सायटोकायनिन आहे तो सायटोकायनिन तयार झालेला आहे, म्हणजे नाव दिलेलं आहे त्याला. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि लास्ट आहे फिजिओलॉजिकल इफेक्ट जिबरलिन सायटोकायनिनचे. इट प्रमोट सेल डिव्हिजन अँड रिलेटेड डीएनए अँड आरएनए सिंथेसिस. म्हणजे बघा तिन्ही ग्रोथ प्रमोटर आहेत, ऑक्झिन, जिबरलिन्स आणि सायटोकायनिन्स. तिन्ही सेल इलॉंगेशन, सेल डिव्हिजन करतात. इट हॅज मॉर्फोजेनेसिस इफेक्ट, दॅट्स वाय इट इज युज्ड फॉर ऑर्गन फॉर्मेशन इन व्हरायटी ऑफ टिश्यू कल्चर. म्हणजे वेगवेगळ्या टिश्यू कल्चरमध्ये, म्हणजे ऑर्गन फॉर्मेशन मध्ये ह्याचा रोल महत्वाचा आहे, कोणाचा, सायटोकायनिनचा. म्हणून वेगवेगळ्या टिश्यू कल्चर टेक्निक्स मध्ये सायटोकायनिन यूज केला जातो. हा ऑब्जेक्टिव्ह महत्वाचा बरं का, टिश्यू कल्चरचा उल्लेख आला तर सायटोकायनिन लक्षात ठेवायचं. इट काउंटरॅक्ट द अपायकल डॉमिनन्स ऑफ ऑक्झिन. ऑक्झिन काय करतो, अपायकल डॉमिनन्स घडवून आणतो. जिबरलिन काय करतो, डॉर्मन्सी ब्रेक करतो, आणि सायटोकायनिन काय करतो, अपायकल डॉमिनन्स ब्रेक करतो, अपायकल डॉमिनन्स काउंटरॅक्ट करतो, अपायकल डॉमिनन्स तोडतो. हा लक्षात ठेवा, अपायकल डॉमिनन्स करतो कोण, ऑक्झिन, तोडतो कोण, सायटोकायनिन. देन इट इज ऑल्सो युज्ड इन ब्रेकिंग ऑफ डॉर्मन्सी. हा सुद्धा डॉर्मन्सी ब्रेक करतो जिबरलिन सारखा. इट ऑल्सो प्रमोट्स सीड जर्मिनेशन. जसा जिबरलिन सीड जर्मिनेशन मध्ये इनडायरेक्टली परिणाम करतो, तसाच हा सुद्धा सायटोकायनिन सुद्धा सीड जर्मिनेशन मध्ये रोल प्ले करतो. इट डिलेज द फेज ऑफ सिनेसन्स, म्हणजे डेथ जी आहे ती डेथ डिले करतो, उशिरा. अँड सिनेसन्स मीन्स द डिसॅपरन्स ऑफ क्लोरोफिल अँड डिग्रेडेशन ऑफ प्रोटीन. आता डिसॅपरन्स ऑफ क्लोरोफिल म्हणजेच पानं पिवळी पडतात. ठीक आहे, डिसॅपरन्स ऑफ क्लोरोफिल म्हणजे पानं पिवळी पडतात, पानं पिवळी पडतात म्हणजे ग्रोथ होत नाही, ग्रोथ होत नाही म्हणजे विल्टिंग होते, विल्टिंग म्हणजे डेथ होते. ठीक आहे. Richmond and Lang in 1957 reported that the senescence was delayed in the detached xanthium leaves for several days when they were treated with kinetin. म्हणजे रिचमंड आणि लँगने एक्सपेरिमेंट केला 1957 ला. त्यांनी काय केलं की झॅन्थियम लिव्ह जे आहेत त्या झॅन्थियम लिव्ह मध्ये कायनेटिनची ट्रीटमेंट दिली, आणि त्यामुळं त्यामध्ये सिनेसन्स जे आहे त्या झॅन्थियम लिव्ह मध्ये म्हणजे डेथ जी आहे ती डिले झाली, उशिरा झाली.
Such effect of kinetin in retarding the senescence is called as Richmond-Lang effect. काय सांगितले की हा जो परिणाम आहे कायनेटिनचा की एजिंग किंवा सीनसन्स डिले करणं, उशिरा करणं, या इफेक्टला म्हणतात रिचमंड लँग इफेक्ट. बिकॉज त्यांनी रिपोर्ट केलेला आहे 1957 ला आहे. ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट 3 ग्रोथ प्रमोटर्स. 3 ग्रोथ प्रमोटर आपण बघितले. राहतात फक्त 2 ग्रोथ इनिबिटर. कोणते? ऍब्सिसिक ऍसिड आणि लास्ट आपला इथिलीन. ठीक आहे. आणि दोघांमधला डिफरन्स. तर उद्याच्या लेक्चरला हा टॉपिक संपून नेक्स्ट टॉपिक स्टार्ट होईल आपला. ठीक आहे. सो बघा आपण काय बघितलं आज आपण जिबरलिन स्टार्ट केला. जिबरलिन मध्ये आपण बघितलं की जिबरलिन कोणी यूज केलं, कसं यूज केलं, कुठल्या डिसीज पासून यूज केलं, किती आपण जिबरलिक ऍसिड डिराईव्ह केले, त्यांचा रोल आपण बघितला जिबरलिनचा वेगवेगळ्या याच्यामध्ये. ठीक आहे. देन नेक्स्ट आपण काय बघितलं जिबरलिन मध्ये की त्याचे फिजिओलॉजिकल इफेक्ट आपण बघितले. देन आपण सायटोकायनिन बघितला. सायटोकायनिनची हिस्ट्री आपण बघितली. सायटोकायनिन कुठून डिराईव्ह केला आपण. हा सायटोकायनिन जो आहे तो टीआरएनए चा पार्ट आहे. ह्याच्यामध्ये आपण अजून मेज मध्ये जो झियाटिन प्रोटीन झियाटिन सायटोकायनिन असतो हे आपण बघितलं आणि ह्याचे फिजिओलॉजिकल इफेक्ट आपण बघितले. नेक्स्ट लेक्चरला आपण ऍब्सिसिक ऍसिड, इथिलीन, ठीक आहे, आणि यांच्यामधला डिफरन्स बघूया. आणि एक टेस्ट आपण डिस्कस, 1 किंवा 2 टेस्ट उद्या आपण डिस्कस करूया. आणि मग नेक्स्ट लेक्चरला नवीन टॉपिक आपण स्टार्ट करूया. ठीक आहे. काय अडचण आहे याच्यामध्ये?